Welcome to all BSc second year student. The next topic is the buccal respiration. Buccal respirations मध्ये बघा, buccal जे respiration असते ऑकर्स होते फ्रॉग्स मध्ये लाईव्स ऑन लँड. केव्हा होते buccal respiration? जेव्हा ऑकर्स कुठे प्रेझेंट असतात? फ्रॉग्स ऑन लँड. म्युकस लायनिंग जे आहे ऑफ द बकल कॅव्हिटी रिचली सप्लाइड करतात विथ द ब्लड कॅपिलरीज. जे काही म्युकस असते बकल कॅव्हिटीमधून कुठे सप्लाइड केलं जाते? ब्लड कॅपिलरीजकडे. पुन्हा बघा, बकल रेस्पिरेशन केव्हा होते? जेव्हा फ्रॉग कुठे प्रेझेंट असतात? लँडवर. आणि जे काही म्युकस असते बकल कॅव्हिटीचं ते रिचली कुठे सप्लाइड केलं जाते? विथ द ब्लड कॅपिलरीज. देन बकल रेस्पिरेशन जे असते ते माउथ रिमेन्स परमनंटली क्लोज होते वाईल द नॉस्ट्रिल रिमेन्स ओपन होते. बकल रेस्पिरेशनमध्ये काय होते? माउथ काय असतो? परमनंटली क्लोज असते आणि नॉस्ट्रिल काय असतात? ओपन्स असतात. पुन्हा बघा, बकल रेस्पिरेशन काय होते? फ्रॉग्स केव्हा होते? जेव्हा फ्रॉग असतात लँडवर. आणि जे काही म्युकस असतंय बकल कॅव्हिटी कुठे सप्लाइड केलं जाते? म्युकस कुठे सप्लाइड करतात? ते ब्लड कॅपिलरीजकडे. कोण सप्लाइड करते? बकल कॅव्हिटी. बकल रेस्पिरेशनच्या वेळेस काय होते? माउथ जो असतो परमनंटली काय असतो? क्लोज राहतो आणि नॉस्ट्रिल्स काय होते? रिमेन ओपन होते. द नेक्स्ट पॉईंट इज द बकल रेस्पिरेशन जे असते ऑकर्स होते लोअरिंग अँड रायझिंग ऑफ द फ्लोअर ऑफ द बकल कॅव्हिटी सो दॅट द एअर जे असते ड्रॉन इन टू अँड एक्सप्लेड आउट कुठे होते? ऑफ द एक्सप्लेड आउट होते ऑफ द बकल कॅव्हिटी अँड रिपीटेडली थ्रू द ओपन नॉस्ट्रिल्स. पुन्हा बघा, आता बकल रेस्पिरेशन ज्यावेळेस होते तेव्हा अप्पर अँड म्हणजे लोअर जाते आणि हायरमध्ये होते. काय होते? बकल फ्लोअर जो असतो तो बकल कॅव्हिटीचा. बकल रेस्पिरेशनच्या काय होते? लोअर होतो आणि हायर होतो जो काही फ्लोअर असते बकल कॅव्हिटीचा. आणि एअर जी होते ती काय होते? ड्रॉन इन टू एक्सप्लेड होते आउट होते कुठे? ऑफ द बकल कॅव्हिटी अँड रिपीटेडली थ्रू द ओपन नॉस्ट्रिल्समध्ये. जी काही एअर असते ते कुठे जाते? बकल कॅव्हिटी अँड रिपीटेडली थ्रू द ओपन नॉस्ट्रिल्समध्ये. ओके. दे नेक्स्ट बकल रेस्पिरेशनमध्ये काय होते? ग्लॉटिस जे असतात रिमेन क्लोज असतात अँड नो एअर एंटर इज इन अँड ऑर गोज आउट फ्रॉम द लंग्स. जे काही बकल रेस्पिरेशन असते बकल रेस्पिरेशनमध्ये काय होते? पहिले याच्या आधीचा पॉईंट काय बघितला बघा. बकल रेस्पिरेशनमध्ये काय होते? हायर होते किंवा लोअर होते. काय? बकल कॅव्हिटी जो फ्लोअर असतो बकल कॅव्हिटीचा त्याच्यामुळे जी काही एअर असते ती ड्रॉन आउट होते आणि काय होते? एक्सप्लेड होते इन द बकल कॅव्हिटी रिपीटेडली काय होते? थ्रू द ओपन नॉस्ट्रिल्समध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे बकल रेस्पिरेशनमध्ये ग्लॉटिस काय असतात? रिमेन्स क्लोज राहतात. इनटेक अँड आउट होते म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणते? ग्लॉटिस रिमेन्स क्लोज असते. क्लोज झाल्यामुळे काय होते? एअर जी असते ती इनही होत नाही आणि आउटसुद्धा होत नाही फ्रॉम द लंग्समधून. ओके. देन फ्लोअर जो आहे बकल कॅव्हिटीचा तो लोअर्ड राहते. देन एअर कुठे एंटर्स होते? बकल कॅव्हिटीमध्ये थ्रू द नॉस्ट्रिल्स. त्याच्यामुळे जो काही फ्लोअर असतो बकल कॅव्हिटीचा जेव्हा लोअर होतो त्यावेळेस एंटर होते जी एअर ती कुठे जाते? बकल कॅव्हिटीमध्ये थ्रू द नॉस्ट्रिल्स. आणि जी काही गॅसेसचे एक्सचेंज होते टेक्स प्लेस होते म्युकस लायनिंग ऑफ द अँड द ब्लड कॅपिलरीजमध्ये. अँड देन कशामध्ये म्हटलेलं आहे? पुन्हा बघा, जे गॅसेसचे एक्सचेंज होते म्हणजे O2 अँड CO2चं टेक्स प्लेस कशाच्या थ्रू होते? म्युकस लायनिंग अँड ब्लड कॅपिलरीज. देन नेक्स्ट इज द प्ल्युमिनरी रेस्पिरेशन. प्ल्युमिनरी रेस्पिरेशन्समध्ये बघा, जो फ्रॉग असतो केव्हा होते प्ल्युमिनरी रेस्पिरेशन? जेव्हा फ्रॉग्स कुठे प्रेझेंट राहते? ऑन लँड. अँड देन परफॉर्म होते कशाच्या थ्रू? लंग्स. लिहून घ्या साईडनी. प्ल्युमिनरी रेस्पिरेशन कशाच्या थ्रू होते? थ्रू द लंग्स. अंडरलाईन द वर्ड लंग्स. त्याला म्हटलं जाते प्ल्युमिनरी रेस्पिरेशन्स. जे काही फ्रॉग्स असतात त्यांचे जे लंग्स आहे आर पुअरली डेव्हलप आहे. सो इनटेक ऑफ O2 बाय द लंग्स इज नॉट सफिशियंट अँड सप्लिमेंटेड बाय मॉइस्ट स्किन अँड बकल कॅव्हिटी. पुन्हा बघा, प्ल्युमिनरी रेस्पिरेशन कशाच्या थ्रू होते? जेव्हा फ्रॉग लँडवर असतात अँड बाय युझिंग विथ द हेल्प ऑफ द लंग्स. पण लंग्स जे असते इज नॉट पुअरली डेव्हलप नाही राहत फ्रॉग्समध्ये. त्याच्यामुळे जो इनटेक केला जाते O2चा बाय द लंग्स इज नॉट सफिशियंट. सो काय यूज केलं जाते अजून? बाय मॉइस्ट स्किन अँड बकल कॅव्हिटी. अँड द चीफ ऑर्गन ऑफ द प्ल्युमिनरी रेस्पिरेशन आर द 2 लंग्स अँड रेस्पिरेटरी ट्रॅक. काय असते? चीफ ऑर्गन जे आहे प्ल्युमिनरी रेस्पिरेशनचे एक असते 2 लंग्स अँड द रेस्पिरेटरी ट्रॅक. काय राहते? 2 lungs and respiratory tract. Now in this lecture this topic completed. Thank you.